त्या रात्री प्रतीक्षा झोपलीच नाही. वडिलांचे शब्द तिच्या कानात सतत घुमत होते. तिला गावाबाहेर पाठवणार आहे. तिचं मन घाबरलं होतं, कारण याचा अर्थ एकच होतो की ती सौरभपासून कायमचं दूर जाणं. ती खिडकीत बसून रडत होती आणि मनात एकच विचार चालू होता, त्याला एकदा तरी भेटायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने धाडस केलं. आई जवळ होती तेव्हा ती हळू आवाजात म्हणाली, आई, मला शेवटचं एकदा बाहेर जायचं आहे. आईने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात सगळं स्पष्ट दिसत होतं. आई काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, अर्धा तास फक्त, आणि कुणाला कळता कामा नये. प्रतीक्षाच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. तिने लगेच ओढणी घेतली आणि घराबाहेर पडली. तिचे हृदय जोरजोरात धडधडत होतं. ती सरळ त्या रस्त्याकडे गेली जिथे सौरभ रोज उभा राहायचा, आणि आजही तो तिथेच होता. तो दुरूनच तिला ओळखला. दोघं एकमेकांकडे धावत आले आणि काही क्षण दोघं काहीच बोलू शकले नाहीत. फक्त डोळ्यांतून सगळं व्यक्त होत होतं. सौरभने हलक्या आवाजात विचारलं, तू ठीक आहेस ना? प्रतीक्षा रडत म्हणाली, मला गावाबाहेर पाठवत आहेत. हे ऐकताच सौरभ स्तब्ध झाला. जणू त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. काय? पण का? प्रतीक्षा फक्त रडत राहिली. आपण काहीच करू शकत नाही का? सौरभने विचारलं. प्रतीक्षा हळूच म्हणाली, माझ्या बाबांसमोर कुणी काहीच करू शकत नाही. दोघं काही वेळ शांत उभे राहिले. वेळ संपत चालली होती. प्रतीक्षा म्हणाली, मला जावं लागेल, आई वाट बघत असेल. सौरभने तिचा हात धरला पहिल्यांदाच, आणि तो हात सोडायची त्याची इच्छा नव्हती. मी तुला जाऊ देणार नाही, तो म्हणाला. प्रतीक्षा हसली, पण ते हसू खूप वेदनादायक होतं. सगळं आपल्या हातात नसतं सौरभ. त्या एका वाक्याने सौरभ शांत झाला. तो हळूच त्याचा हात सोडते आणि मागे वळून चालायला लागते. सौरभ तिथेच उभा राहतो. तो तिच्याकडे बघत राहतो जोपर्यंत ती दिसण्याशी होत नाही. त्या दिवशी दोघांनी काही वचनं दिली नाहीत, कोणतीही मोठी स्वप्न पाहिली नाहीत, कारण त्यांना माहिती होतं आता सगळं त्यांच्या हाताबाहेर जातंय. त्या संध्याकाळी प्रतीक्षा खरंच गाव सोडून निघाली. कोणीही निरोप द्यायला नव्हतं. ती गाडीत बसली. तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. गाडी हळूहळू पुढे निघाली आणि त्या खिडकीतून ती शेवटचं गाव पाहत होती. ते रस्ते, ती शाळा आणि सौरभ. आणि दुसरीकडे सौरभला अजूनही काहीच माहिती नव्हतं. तो नेहमीप्रमाणे त्या जागेवर उभा होता. तो वाट बघत होता, पण आज ती कधीच येणार नव्हती. रात्र झाली. सौरभ अजूनही तिथेच उभा होता. त्याला काहीतरी वेगळं जाणवत होतं. जणू काहीतरी कायमचं निघून गेलं आहे असं त्याला जाणवत होतं. आणि दूर कुठेतरी प्रतीक्षा गाडीत बसून रडत होती. तिच्या हातात अजूनही तीच चिठ्ठी होती. तू आज खूप सुंदर दिसतेस. पण आता त्या 4 शब्दांमध्ये फक्त आठवणी उरल्या होत्या. प्रतीक्षा गाव सोडून गेल्यानंतर सगळं शांत झाल्यासारखं वाटत झालं. पण ती शांतता आतून खूप काही तोडून टाकणारी होती. नवीन ठिकाणी, नवीन घर, नवीन लोक. पण प्रतीक्षेसाठी काहीच नवीन नव्हतं, कारण तिचं मन अजूनही त्या जुन्या गावातच अडकून पडलं होतं, जिथे सौरभ होता. ती ज्या नातलगांच्या घरी राहायला आली होती तिथे सगळे चांगले होते, पण कोणीही तिच्या मनात काय चाललंय हे समजून घेत नव्हतं. ती दिवसातून अनेक वेळा खिडकीत उभी राहायची, पण आता त्या खिडकीतून सौरभ दिसत नव्हता. फक्त अनोळखी रस्ते, अनोळखी चेहरे. तिच्या हातातून अजूनही ती चिठ्ठी होती तिच्या हातामध्ये. ती त्याला लपवून ठेवायची, जणू तीच तिचं एकमेव आधार होतं. दरम्यान सौरभचं आयुष्यही पूर्णपणे बदललं होतं. प्रतीक्षा गेल्यानंतर तो काही दिवस शाळेतच गेला नाही. त्याला काहीच करण्याची इच्छा नव्हती. त्याच्या डोळ्यांसमोर सतत तिचा चेहरा यायचा. तो पुन्हा पुन्हा त्या जागेवर जायचा जिथे त्यांची शेवटचं भेटणं होतं. पण आता तिथे फक्त रिकामेपणा होता. एक दिवस त्याच्या मित्राने विचारलं, तू अजून किती दिवस असं राहणार आहेस? सौरभ शांत झाला. तो फक्त एवढंच म्हणाला, ती परत येईल. पण आतून त्यालाही माहिती होतं हे इतकं सोपं नाही.
आणि दुसरीकडे प्रतीक्षा तिच्या वडिलांनी तिथेही सगळ्यांना स्पष्ट सांगितलं होतं, तिच्यावर लक्ष ठेवा म्हणून. तिच्यावर अजूनही बंधनं होती. फोन नाही, बाहेर एकटं जाणं नाही. पण तिच्या मनात एकच गोष्ट चालू होती, सौरभशी पुन्हा कसं बोलायचं. एक दिवस ती घराच्या मागच्या बाजूला गेली. तिथे एक जुना फोन ठेवलेला होता, घरातला लँडलाईन. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. तिने नंबर फिरवला. तो नंबर दिला. अजूनही पाठ होता. रिंग वाजत होती. 1, 2, 3 आणि अचानक फोन उचलला गेला. हॅलो. तो आवाज सौरभचा होता. प्रतीक्षा काही क्षण काहीच बोलू शकली नाही. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. हॅलो, कोण? सौरभ पुन्हा म्हणाला आणि शेवटी ती हळू आवाजात म्हणाली, सौरभ. त्या एका शब्दाने सगळं थांबलं. दोघेही काही क्षण शांत होते. सौरभला विश्वासच बसत नव्हता. प्रतीक्षा, खरंच तू आहेस? ती रडत म्हणाली, हो, मीच आहे. दोघांच्या आवाजात भावना होत्या, वेदना होत्या आणि खूप साऱ्या न बोललेल्या गोष्टी होत्या. सौरभ घाईघाईने म्हणाला, तू ठीक आहेस ना? कुठे आहेस? मी येतो. प्रतीक्षा लगेच म्हणाली, नाही, येऊ नकोस. का? तो विचारतो. ती शांतपणे म्हणाली, सगळं अजून तसंच आहे, काहीच बदललं नाही. सौरभ काही क्षण शांत राहिला. मग आपण काय करायचं? त्याने विचारलं. प्रतीक्षा उत्तर देऊ शकली नाही, कारण तिलाही काहीच समजत नव्हतं. ते दोघं फोनवर बराच वेळ बोलत राहिले. छोट्या छोट्या गोष्टी, आठवणी आणि थोडंसं हसणंही. पण अचानक कोणीतरी तिथे येण्याचा आवाज आला आणि त्यानंतर प्रतीक्षा घाबरली. मला ठेवावं लागेल, कुणीतरी येतंय. प्रतीक्षा थांब, सौरभ म्हणाला, पण फोन कट झाला. पुन्हा एकदा त्यांचं बोलणं अधुरच राहिलं. फोन कट झाल्यानंतर दोघांचेही आयुष्यात पुन्हा एकदा शांतता पसरली. पण ही शांतता आधीसारखी नव्हती. आता दोघांनाही एक गोष्ट कळली होती, ते अजूनही एकमेकांसाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. सौरभ फोनकडे बघत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू येत होतं, कारण इतक्या दिवसांनी त्याने तिचा आवाज ऐकला होता. पण दुसऱ्या क्षणी त्याच्या मनात भीती आली. हा शेवटचा कॉल तर नव्हता ना? दुसरीकडे प्रतीक्षा, तिने घाईघाईने फोन ठेवला आणि मागे वळली. तिच्या काकू तिथेच उभे होत्या. कोणाशी बोलत होतीस? त्यांनी संशयाने विचारलं. प्रतीक्षा घाबरली. तिचा आवाज थरथरत होता. कोण नाही, चुकीचा नंबर होता. काकूंनी काही क्षण तिच्याकडे पाहिलं, पण काही बोलल्या नाहीत. त्या दिवसापासून प्रतीक्षावर अजून लक्ष ठेवायला सुरुवात झाली. आता तिला एकटी सोडणंही बंद झालं. पण तिच्या मनात आता एक ठाम निर्णय तयार होत होता. काहीही झालं तरी सौरभशी पुन्हा भेटायचं. दुसऱ्या दिवशी सौरभनेही एक निर्णय घेतला. तो आता फक्त वाट बघणार नव्हता, तो तिच्यापर्यंत पोहोचणार होता. त्याने तिच्या जुन्या मैत्रिणीकडून माहिती काढली. खूप प्रयत्नानंतर त्याला कळलं प्रतीक्षा कुठे राहते. ते ठिकाण खूप दूर होतं, पण सौरभने विचारही केला नाही. तो फक्त निघाला. एक छोटा बॅग आणि मनात एकच नाव. ते नाव होतं प्रतीक्षा. आणि दुसरीकडे प्रतीक्षा खिडकीत उभी होती. तिचं मन खूप अस्वस्थ झालं होतं, जणू काहीतरी होणार आहे. ती स्वतःशीच म्हणाली, सौरभ, तू खरंच येशील का? आणि त्याच वेळी गावच्या बाहेर एक बस थांबली. त्यातून सौरभ खाली उतरला. त्याने आजूबाजूला पाहिलं. सगळं अनोळखी होतं त्याच्यासाठी, पण त्याच्या मनात भीती नव्हती, कारण त्याला माहिती होतं तो कुणासाठी आला आहे. तो हळूहळू त्या पत्त्याकडे चालायला लागला. दरम्यान प्रतीक्षाच्या घरात तिचे वडील आले होते. ते अचानक आले होते आणि त्यांचा चेहरा पाहूनच कळत होतं त्यांना काहीतरी संशय आला आहे. ते घरात शिरले आणि मोठ्या आवाजात म्हणाले, प्रतीक्षा, इकडे ये. तिचे हृदय जोरात धडधडायला लागलं. ती हळूच त्यांच्या समोर गेली. त्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि अचानक विचारलं, काल तू कोणाशी बोलत होतीस?
प्रतीक्षा पूर्णपणे घाबरली. तिच्या चेहऱ्यावर सगळं दिसत होतं आणि तेच पाहून वडिलांचा राग आणखी वाढला. तो मुलगा अजूनही तुझ्या आयुष्यात आहे का? त्यांनी ओरडत विचारलं. प्रतीक्षा काही बोलली नाही, पण तिच्या शांततेत उत्तर होतं. तिने उत्तर दिलेलं होतं आणि पुढच्या क्षणी घरात पुन्हा एकदा वादळ उठलं. दुसरीकडे सौरभ आता त्या घराजवळ पोहोचला होता. त्याने दुरूनच ते घर पाहिलं. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. तो एक पाऊल पुढे टाकतो, पण त्याच वेळी घरातून मोठा आवाज येतो. कोणीतरी ओरडत होतं आणि तो आवाज प्रतीक्षाचा होता. सौरभने तो आवाज ऐकताच सौरभ थबकला. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तो धावत घराकडे जाऊ लागला. सौरभ धावत धावत त्या घराच्या दरवाजापाशी आला. आतून अजूनही ओरडण्याचा आवाज येत होते. त्याचे हृदय जोरात धडधडत होतं. त्याने एक क्षणही विचार न करता दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. पण काही क्षण शांतता झाली. मग दरवाजा उघडला. समोर प्रतीक्षाचे वडील उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. तू? त्यांनी आश्चर्य आणि रागाने विचारलं. सौरभने धाडस एकवटलं. मला प्रतीक्षेशी बोलायचं आहे. हे ऐकताच त्यांचा राग अनावर झाला. तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? ते जोरात ओरडले. आत प्रतीक्षा थरथरत उभी होती. तिने सौरभचा आवाज ऐकला आणि ती धावत दरवाजाजवळ आली. सौरभ तिच्या तोंडून आपोआप बाहेर पडलं. दोघांचे डोळे पुन्हा एकदा भिडले. पण यावेळी परिस्थिती खूप वेगळी होती. वडील मध्येच उभे होते. आज जा तू, त्यांनी प्रतीक्षेला ओरडत सांगितलं. पण यावेळी प्रतीक्षा थांबली नाही. ती तिथेच उभी राहिली. पहिल्यांदाच ती वडिलांसमोर उभी राहत होती. मी जाणार नाही, ती हळू आवाजात म्हणाली. घरात सगळे थक्क झाले. वडिलांचा राग आणखी वाढला. तुला काय वाटलं? तू माझ्याशी विरोध करशील? ते ओरडले. प्रतीक्षाच्या डोळ्यांत अश्रू होते, पण आवाज ठाम होता. मी चुकीचं काही केलं नाही, मी फक्त प्रेम केले. हे ऐकताच सगळं थांबल्यासारखं झालं. सौरभ तिथेच उभा होता. त्याला विश्वास बसत नव्हता की ही तीच प्रतीक्षा आहे जी नेहमी शांत राहायची. आज ती स्वतःसाठी उभी राहिली होती. वडील काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी सौरभकडे पाहिलं. तू तिच्यासाठी इथे आलायस? त्यांनी विचारलं. सौरभने सरळ उत्तर दिलं. हो, आणि मी तिला एकटीला सोडणार नाही. हे ऐकताच वातावरण अजूनही ताणलं गेलं. घरातले सगळे लोक शांत होते. कोणी काही बोलत नव्हतं. वडिलांनी एक खोल श्वास घेतला आणि मग हळू आवाजात म्हणाले, प्रेम? तुला वाटतं हे सगळं प्रेम आहे? त्यांच्या आवाजात रागापेक्षा जास्त भीती होती. उद्या काही झालं तर समाज काय बोलेल, ते म्हणाले. प्रतीक्षा पुढे आली. समाज माझं आयुष्य जगणार नाही बाबा, ती म्हणाली. ते एका वाक्याने सगळं बदललं. वडील तिच्याकडे पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदाच संभ्रम दिसत होता. ते काही क्षण शांत राहिले आणि मग अचानक मागे वळले. घरात सगळे गोंधळले. सौरभ आणि प्रतीक्षा एकमेकांकडे बघत होते. त्यांना काहीच समजत नव्हतं. काही वेळानंतर वडील परत आले. त्यांच्या हातात एक बॅग होती. त्यांनी ती प्रतीक्षासमोर ठेवली आणि म्हणाले, जर तू खरंच ठरवलं असेल तर जा. हे ऐकताच सगळे थक्क झाले. प्रतीक्षाच्या डोळ्यांत अश्रू आले. बाबा, ती हळू आवाजात म्हणाली. त्यांनी नजर वळवली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, बाहेरचं जग सोपं नाही. घरात एक वेगळी शांतता पसरली. सौरभ आणि प्रतीक्षा समोर उभे होते. एक निर्णय, एक वळण आणि एक नवीन सुरुवात होणार होती. पण घरात पूर्ण शांतता पसरली होती. सगळ्यांच्या नजरा आता प्रतीक्षावर होत्या. तिच्यासमोर बॅग ठेवलेली. फक्त एका बाजूला तिचे वडील आणि दुसऱ्या बाजूला सौरभ होता. हा क्षण तिच्या आयुष्यात सर्वात मोठा निर्णय ठरवणारा होता. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती हळूहळू वडिलांकडे वळाली. बाबा, मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही, ती थरथरत म्हणाली. हे ऐकताच सगळ्यांना वाटलं ती सौरभ समोर जाणार नाही. सौरभचं मन एका क्षणात खचलं, पण पुढच्या क्षणी
प्रतीक्षा पुढे म्हणाली, पण मी माझं प्रेमही सोडू शकत नाही. आणि या वाक्यानंतर घरात पुन्हा एकदा शांतता. तिने बॅगकडे पाहिलं आणि मग सौरभकडे. मी पळून जाणार नाही, ती ठाम आवाजात म्हणाली. सौरभने तिच्याकडे पाहिलं. त्याला तिच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त एक निर्णय होता. प्रतीक्षा वडिलांसमोर उभी राहिली. जर तुम्हाला वाटत असेल की मी चुकीची आहे तर मला समजावून सांगा, पण मला बंद करून ठेवणं हा उपाय नाही. तिच्या आवाजात आदर होता, पण ठामपणाही होता. वडील काही क्षण काहीच बोलले नाहीत. त्यांच्या मनात दोन गोष्टी चालू होत्या, एक समाजाची भीती आणि दुसरीकडे मुलीचं सुख. ते हळूहळू पुढे आले आणि म्हणाले, तुला वाटतं हा मुलगा तुला आयुष्यभर सांभाळेल? सौरभने लगेच उत्तर दिलं, मी प्रयत्न करेन काका, पण सगळ्यात आधी मी तिला कधीही एकटी सोडणार नाही. त्याचा आवाज प्रामाणिक होता. वडिलांनी त्याच्याकडे नीट पाहिलं. जणू ते त्याच्या डोळ्यात सत्य शोधत होते. प्रतीक्षा शांत उभी होती. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. हा निर्णय फक्त तिचा नव्हता, हा निर्णय तिच्या आयुष्याचा होता. आणि असंच काही क्षण गेला आणि मग वडिलांनी एक दीर्घ श्वास घेतला. ठीक आहे, ते हळू आवाजात म्हणाले. आणि त्यानंतर सगळे थबकले, पण लगेच नाही. प्रतीक्षा आणि सौरभ दोघेही त्यांच्याकडे पाहत होते. तुझं शिक्षण पूर्ण कर, तू स्वतःच्या पायावर उभी राहा आणि मग हा निर्णय घे. त्यांच्या आवाजात आता राग नव्हता, आता फक्त एक अट होती. प्रतीक्षाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, पण हे अश्रू वेदनेचे नव्हते, हे आशेचे होते. ती हळूच म्हणाली, मी वचन देते बाबा. सौरभच्या चेहऱ्यावरही हलकसं हसू आलं, कारण पहिल्यांदाच त्याच्या प्रेमाला एक संधी मिळाली होती. पण हा प्रवास अजून खूप लांब होता. त्या दिवसानंतर सगळं हळूहळू बदलायला लागलं. प्रतीक्षा पुन्हा अभ्यासाकडे वळाली. सुरुवातीला खूप कठीण होतं, कारण इतक्या दिवसांचा ब्रेक, मनात चाललेली घालमेल आणि सततचा ताण. पण यावेळी तिच्या मनात एक वेगळीच ताकद होती. मला स्वतःसाठी उभं राहायचं आहे. वडील अजूनही कडक होते, पण आता त्यांच्या नजरेत थोडासा बदल दिसत होता. ते तिच्यावर लक्ष ठेवत होते, पण आता त्यामागे फक्त संशय नव्हता, तर एक वेगळी काळजीही होती. सौरभही बदलला होता. तो आता फक्त भावनांमध्ये वाहत नव्हता. त्याने स्वतःवर लक्ष द्यायला सुरुवात केली. अभ्यास, जबाबदारी आणि भविष्य. कारण त्याला माहिती होतं, जर त्याला प्रतीक्षा हवी असेल तर त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. दोघांचं बोलणं खूप कमी झालं होतं. कधी कधी खूप दिवसांनी एखादा छोटासा मेसेज किंवा दुरून एक नजर. पण त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येही खूप मोठं प्रेम होतं. एक दिवस प्रतीक्षा अभ्यास करत बसली होती. तेवढ्यात तिचे वडील तिच्या खोलीत आले. ती घाबरली. काय झालं बाबा? तिने विचारलं. ते काही क्षण शांत राहिले. ते काही बोललेच नाही. मग ते म्हणाले, तुझा फॉर्म भरायचा आहे पुढच्या शिक्षणासाठी. प्रतीक्षाला विश्वासच बसत नव्हता. म्हणजे मी पुन्हा शिकायला जाऊ शकते? ती थरथरत म्हणाली. वडिलांनी थोडी मान हलवलं. हो, पण लक्षात ठेव, आता काही चूक झाली तर. ते थांबले. प्रतीक्षा लगेच म्हणाली, नाही बाबा, मी काही चूक करणार नाही. आणि त्या दिवशी तिच्या आयुष्यात पुन्हा एक नवीन सुरुवात झाली. आणि काही महिन्यानंतर प्रतीक्षा पुन्हा कॉलेजला जाऊ लागली. नवीन वातावरण, नवीन लोक, पण तिच्या मनात अजूनही सौरभ होता. एक दिवस कॉलेजच्या गेटवर ती उभी होती आणि अचानक तिच्या समोर सौरभ आला. दोघे काही क्षण फक्त एकमेकांकडे बघत राहिले. खूप दिवसांनी, कोणत्याही भीतीशिवाय, कोणत्याही लपवाछपवीशिवाय. तू? प्रतीक्षा हसत म्हणाली. सौरभ म्हणाला, मी सांगितलं होतं ना, थांब, मी काहीतरी करतो. दोघं हलकसं हसले. पण आता त्यांचं प्रेम आधीसारखं निरागस नव्हतं. ते आता थोडं मॅच्युअर झालं होतं. त्यांना माहिती होतं, फक्त एकमेकांवर प्रेम करणं पुरेसं नाही, आयुष्यही बनवावं लागेल. ते दोघं कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एकत्र चालत होते. पण यावेळी त्यांच्या पावलांमध्ये घाई नव्हती, कोणतीही घाई नव्हती, तर एक ठामपणा होता. आता त्यांना घाई नव्हती, कारण त्यांना माहिती होतं
योग्य वेळ आली की ते पुन्हा एकत्र येतील. पण नशीब नेहमी सरळ नसतं आणि त्यांच्या आयुष्यात अजून एक वळण येणार होतं. एक दिवस प्रतीक्षा घरी आली आणि तिने पाहिलं, घरात काही पाहुणे बसले होते. वातावरण वेगळंच होतं. तिच्या आईच्या चेहऱ्यावर ताण होता आणि वडील शांत बसले होते. प्रतीक्षा आत गेली. आईने तिला हळूच सांगितलं, लोक आले आहेत तुला बघायला. ते एका वाक्याने तिचं सगळं जग पुन्हा हललं. तिच्या डोळ्यांसमोर सौरभचा चेहरा आला आणि तिच्या मनात एकच प्रश्न उठला, आता पुन्हा सगळं तुटणार आहे का? लोक आले आहेत तुला बघायला. आईच्या त्या एका वाक्याने प्रतीक्षाच्या पायाखालची जमीन सरकली. तिचं हृदय जोरात धडधडायला लागलं. तिने हळूच बाहेर पाहिलं. हॉलमध्ये काही लोक बसले होते. एक मुलगा, त्याचे आई वडील, सगळं अगदी ठरलेलं वाटत होतं. तिच्या डोळ्यांसमोर सौरभचा चेहरा आला. हे काय चाललंय? ती स्वतःशी म्हणाली. आईने हळू आवाजात सांगितलं, तुझे बाबा हो म्हणाले नाहीत अजून, फक्त बघायला बोलवले. पण प्रतीक्षाला माहिती होतं हे फक्त बघायला नसतं, इथून पुढे सगळं ठरतं. तिला आत बोलवलं गेलं. ती हळूच चालत हॉलमध्ये आली. तिच्या डोळ्यात भीती, मनात हजारो प्रश्न. तिने त्या मुलाकडे पाहिलं. तो शांत बसला होता, पण तिच्या मनात एकच नाव होतं. ते नाव होतं सौरभ. काही वेळ साध्या गप्पा झाल्या. मुलगी काय करते, ती किती शिक्षण आहे तिचं, स्वभाव कसा आहे. प्रतीक्षा फक्त उत्तरं देत होती, पण तिचं मन तिथे नव्हतंच. आणि काही वेळानंतर त्या मुलाच्या आईने विचारलं, तुला काही विचारायचं आहे का? प्रतीक्षा काही क्षण शांत राहिली आणि अचानक तिने वडिलांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात ताण होता आणि त्या क्षणी तिने एक निर्णय घेतला. ती सरळ म्हणाली, मला लग्न करायचं नाही आत्ता. आणि सगळे थक्क झाले. हॉलमध्ये एकदम शांतता पसरली. आईने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. वडिलांच्या चेहऱ्यावर राग दिसायला लागला. प्रतीक्षा काय बोलतेस तू? ते दात ओठ खात म्हणाले. पण यावेळी ती थांबली नाही. मला अजून शिकायचं आहे. आणि थोडी थांबली. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. आणि मला आधीच कुणावर प्रेम आहे. हे ऐकताच घरात जणू स्फोट झाला. पाहुणे एकमेकांकडे बघू लागले. तिची आई घाबरली आणि वडील पूर्णपणे संतापले. बस, ते जोरात ओरडले, तुला काही लाज शरम आहे की नाही? पण यावेळी प्रतीक्षा मागे हटली नाही. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाज तिचा ठाम होता. मी खोटं बोलणार नाही बाबा. काही क्षण सगळे थांबल्यासारखं झालं. पाहुणे उठले. वातावरण खूपच ताणलेलं होतं. ते काही न बोलता निघून गेले. दरवाजा बंद झाला आणि घरात पुन्हा एकदा वादळ आलं. वडील तिच्यावर खूप रागवले. आमची इज्जत मातीमध्ये मिसळतीस, ते ओरडत होते. प्रतीक्षा शांत उभी होती, कारण तिला माहिती होतं आज तिने जे केलं ते तिच्यासाठी आवश्यक होतं. त्या रात्री घरात कुणी कुणाशी बोललं नाही. प्रतीक्षा तिच्या खोलीत बसून रडत होती. खूप रडली, रात्रभर रडली. तिने फोन हातात घेतला. खूप वेळ ती फक्त स्क्रीनकडे बघत राहिली आणि शेवटी तिने सौरभला कॉल केला. फोन वाजत होता. 1, 2, 3 आणि अचानक फोन उचलला गेला. हॅलो. फोन, तोच आवाज. प्रतीक्षाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती हळू आवाजात म्हणाली, सौरभ. सगळं पुन्हा बिघडलं. सौरभने काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, मी येतो. प्रतीक्षा लगेच म्हणाली, नाही, थांब. का? तो विचारतो. ती थरथरत म्हणाली, यावेळी सगळं खूप मोठं आहे. दोघं शांत झाले आणि त्या शांततेत एक भीती होती. कारण आता हा फक्त प्रेमाचा प्रश्न नव्हता, तर हा त्यांच्या आयुष्याचा निर्णय होता.
आणि फोन कट झाल्यानंतर दोघंही बराच वेळ शांत होते. पण यावेळेस परिस्थिती आधीसारखी नव्हती. आता फक्त प्रेमाचा विषय नव्हता, तर त्यांच्या आयुष्याचा होता. दुसऱ्या दिवशी घरात अजूनही तणाव होता. वडील प्रतीक्षेशी बोलत नव्हते. आई तिची चिंतेत होती आणि प्रतीक्षा ती पूर्ण रात्र विचार करत होती. मी काय करावं? पळून जाणं तिचा स्वभावात नव्हतं आणि स्वतःचं प्रेम सोडणंही शक्य नव्हतं. आणि शेवटी तिने एक निर्णय घेतला. त्या दिवशी संध्याकाळी ती स्वतःहून वडिलांसमोर गेली. बाबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. वडील शांत बसले होते. ते काही बोलले नाहीत. प्रतीक्षा त्यांच्या समोर बसली. तिचा आवाज थरथरत होता, पण शब्द स्पष्ट होते. मी तुम्हाला दुखावलं हे मला माहिती आहे, पण मी खोटं बोलू शकत नाही. वडील अजूनही शांत होते. ती पुढे म्हणाली, तुम्ही मला शिकवलं की स्वतःचं आयुष्य स्वतः बनवायचं. मग आज मी माझ्या आयुष्याचा निर्णय घेत असेल तर तो चुकीचा कसा? त्या शब्दांनी वडिलांच्या मनात काहीतरी हललं. ते हळूहळू तिच्याकडे पाहू लागले. प्रतीक्षा रडत होती. मी पळून जाणार नाही. मी तुमच्या विरुद्ध काही करणार नाही. पण मला माझं प्रेम सोडायला सांगू नका. घरात पूर्ण शांतता होती. काही क्षण जे खूप मोठे वाटत होते. आणि मग वडिलांनी हळू आवाजात विचारलं, तो मुलगा खरंच तुझ्यासाठी उभा राहील? प्रतीक्षा लगेच म्हणाली, हो बाबा. ते पुन्हा विचारतात, आणि तू? ती डोळे पुसत म्हणाली, मीही बाबा. वडील काही क्षण खाली पाहत राहिले. जणू ते आतल्या आत काहीतरी ठरवत होते. आणि मग त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्याला बोलाव, ते म्हणाले. प्रतीक्षा थक्क झाली. काय? ती म्हणाली, त्याला बोलव, मला त्याच्याशी बोलायचं आहे. त्या एका वाक्याने तिच्या डोळ्यात पुन्हा आशा निर्माण झाली. त्या रात्रीच तिने सौरभला कॉल केला. बाबा तुला बोलवत आहेत. सौरभ काही क्षण शांत राहिला, कारण त्यालाही माहिती होतं हा क्षण खूप महत्त्वाचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सौरभ त्यांच्या घरी आला. यावेळेस तो घाबरलेला नव्हता, तो ठाम होता. वडील त्याच्या समोर बसले होते. दोघांमध्ये काही क्षण शांतता होती. मग वडिलांनी विचारलं, तुला काय वाटतं? प्रेम म्हणजे काय? आणि सौरभने शांतपणे उत्तर दिलं, प्रेम म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर एकमेकांसाठी जबाबदारी घेणं आहे. वडील त्याच्याकडे पाहत राहिले. तो पुढे म्हणाला, मी अजून काहीच नाही, पण मी बनण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्या प्रवासात मी तिला कधीच एकटीला सोडणार नाही. त्याच्या शब्दात प्रामाणिकपणा होता. कोणताही दिखाऊपणा नव्हता. वडील काही क्षण शांत राहिले. आणि मग पहिल्यांदाच त्यांच्या चेहऱ्यावरचा राग थोडा कमी झाला. ते हळू आवाजात म्हणाले, ठीक आहे. सगळे थबकले. पण अजून लग्न नाही. प्रतीक्षा आणि सौरभ एकमेकांकडे पाहू लागले. तुम्ही दोघं आधी स्वतःचं आयुष्य उभं करा, शिक्षण पूर्ण करा, आणि मग जर तुम्हाला अजूनही वाटत असेल तर ते थांबले. माझ्याकडून काही अडथळा येणार नाही. त्या क्षणी प्रतीक्षाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. सौरभच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं, कारण इतक्या संघर्षानंतर त्यांच्या प्रेमाला एक संधी मिळाली होती. आणि काही वर्षांनी प्रतीक्षा तिचं शिक्षण पूर्ण करून उभी राहिली. सौरभनेही स्वतःचं करिअर बनवलं. आणि एक दिवस दोघं पुन्हा त्याच घरात उभे होते. पण यावेळेस परिस्थिती वेगळी होती. वडिलांनी स्वतः तिचा हात सौरभच्या हातात दिला आणि म्हणाले, आता सांभाळ तिला. सौरभने हसत उत्तर दिलं, नेहमी. प्रतीक्षा हसत होती, कारण तिचं प्रेम आता लपवायचं नव्हतं, ते जगायचं होतं.
ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आईवडिलांची भीती आणि आपल्या मनाची भावना यांच्यामध्ये अडकलेलं प्रत्येक प्रेम जेव्हा विश्वासाने पुढे जातं तेव्हा त्याला शेवटी आपलं आकाश मिळतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार.